नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या पिपळा गावाला पुराचा वेढा बसलाय. पिपळा गावात 5000पेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य आहे. तर नागपूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे ही पाण्याची परिस्थिती आपण पाहतोय. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून. गजानन, काय सध्या परिस्थिती? नक्कीच नागपुरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. नागपूर शेजारी असलेलं हे पिपळा गाव, आपण या गावाच्या शेजारचे हे दृश्य बघू शकतो. या ठिकाणी भीषण पूर परिस्थिती आहे आणि या पुराचं पाणी या संपूर्ण गावात जे आहे ते शिरलेलं आहे. या गावाला तिन्ही बाजूनं पुराचा वेढा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा, या वस्तीमध्ये हे बघा, हे वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. 5000पेक्षा जास्त लोक या गावामध्ये आहे आणि या गावाला तीनही बाजूनं पुराचा वेढा आहे. हे घरं तुम्ही बघू शकता, अर्धे घरं जवळपास 4 ते 5 फूट भिंती पाण्याखाली आलेले आहे. त्या इमारतींवर काही लोक तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी या संपूर्ण परिसरात पाणी शिरलेलं आहे. शेजारी एक विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुद्धा आहे. त्या वसतिगृहातही विद्यार्थी असल्याची माहिती मिळते. ही दृश्य परत एकदा तुम्हाला दाखवतोय. या गावामधले दृश्य आहे. नागपुरात भीषण पूर परिस्थिती काही भागात जी आहे ती उद्भवलेली आहे, कारण की सकाळपासून पहाटेपासून मुसळधार पाऊस नागपुरात पडतोय आणि नागपूरच्या शेजारी असलेला हा पिपळा नाला आणि पिपळा नाल्याला पूर आल्यामुळे या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. ग्रामपंचायतची इमारत माझ्या शेजारी अगदी आहे, त्या इमारतीत पाणी शिरलेलं आहे. त्या ठिकाणी शाळेमध्ये पाणी शिरलेलं आहे. वसतिगृहात काही विद्यार्थी असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. बघा, हे दृश्य पाण्यातून कशी तरी वाट करत लोक बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. पाण्याची पुराची भीषण दृश्य आपण गजानन पाहत आहोत. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.